तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा त्याला ती सजावट दिसते. पण जेव्हा इथे ईश्वरी आलेली असते ना, तेव्हा ईश्वरी ही विचार करते की नाही, मला आता हे सगळं काही काढून टाकायला हवं, नाहीतर अर्णव सरांनी बघितलं ना तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. आणि म्हणूनच ना ती आता जे काही डेकोरेट केलेलं आहे ते सगळं काही काढून टाकायचा निर्णय घेते आणि सगळ्या काही गोष्टी काढून टाकते. तेवढ्यातच अर्णव तिथे येऊन ईश्वरीवर आरोप करत असतो आणि तिला म्हणत असतो की हे सगळं करणारीस ना तूच आहे आणि तूच हे सगळं केलेलं आहेस, मला माहिती आहे. आणि त्यावर आता ईश्वरी सांगत असते की नाही, हे सगळं काही मी केलेलं नाही आहे, जरा समजून घ्या. पण अर्णव समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो. अर्णवला आता ईश्वरीचं काही देखील ऐकून घ्यायचं नसतं. तो आता ठरवत असतो की ईश्वरीनेच हे सगळं केलंय, म्हणूनच तो ईश्वरीवर आता आरोप करू लागतो. बिचारी ईश्वरी सगळं काही सहन करत असते, जे की तिच्या सगळ्या काही मर्यादेच्या पलीकडे असतं. तर इकडे हे सगळं बोलणं वल्लरी आणि राकेश त्यांच्या दाराला कान लावून ऐकत असतात, जेणेकरून त्यांची काही भांडणं होत आहेत का, त्यांच्यामध्ये काही सुरू आहे का, या सगळ्या गोष्टी ना त्यांना ऐकायच्या असतात. आणि म्हणूनच ना आता तिथे उभं राहून या दोघीही जण जे आहेत ते ऐकायचा प्रयत्न करतात. पण त्या दोघांच्याही कानावर जास्त काही गोष्टी जातच नाहीत. म्हणजेच ना या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत नसतात. पण इथे अर्णव आणि ईश्वरी वाद घालत असतात आणि जेव्हा ते वाद घालतात ना, सगळं अर्णवनेच केलं आहे असं ईश्वरीला वाटत असतं. म्हणून अर्णव ईश्वरीवर ओढत असतो. पण ईश्वरी अर्णवला सगळी सच्चाई सांगत असते. पण अर्णवला माहिती आहे, कारण ऑलरेडी त्यांनी सगळ्यांकडनं हे सगळं काही जाणून घेतलेलंच आहे. म्हणूनच आता तिला असं वाटत असतं की नाही, ही उगाच खोटं बोलते. आणि जे ते बायाचे पोस्टर वगैरे लावलेले असतात ना, ते सुद्धा आता अर्णव जो आहे तो फाडून टाकतो. त्यामुळे ईश्वरी खूप जास्त टेन्शनमध्ये येते. ती विचार करते की काय झालं या अर्णव सरांना, खरंच ना काही कळायलाच मार्ग नाही आहे, असं का करता येते. मग आता भिंतीला त्या दोघांचे सुंदर असे छोटे छोटे फोटोही लावलेले असतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की लवकरच आई बाबा होणार आहे. ते फोटोसुद्धा आता फाडून टाकलेले असतात. आणि हे सगळं काही सुरू असतानाच बाहेर कान लावून ही घाणेरडी सवय ऐकायची ही काही आता गेलेली नसते. आणि त्यामुळेच ना तिला जरी काही गोष्टी ऐकायला आल्या नाही तरीसुद्धा आतमध्ये जे जे काही चाललंय ना ते ऐकायचा ती प्रयत्न करत असते. पण राकेश खूप जास्त खुश असतो, कारण राकेशला माहिती आहे की आता जर या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात तशाच परफेक्ट घडतायत, भांडणंही होत आहेत, तर ईश्वरी लवकरच आपल्या ताब्यात येईल. म्हणून तो खूप जास्त खुश असतो आणि तो एकटाच हसत असतो. या मामीला वेगळा आनंद झाला, राकेशला भलताच आनंद झालाय. ईश्वरी आता नको नको त्या गोष्टी आता अर्णवच्या सहन करत असते. तिला राग येत असतो, तिला सुद्धा वाईट वाटत असतं, पण ती हे सगळं काही सहन करते. का तर अर्णववर असलेल्या प्रेमासाठी, त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी ती या सगळ्या गोष्टी सहन करत असते. पण या सगळ्या गोष्टीसुद्धा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे आता सगळीजणं बाहेर बोलत असतात आणि कुठेतरी ना अर्णवचं चुकत आहे असं वाटतंय मला. म्हणजेच ना अर्णव ज्या काही गोष्टी करतोय ना त्या बरोबर वाटत नाही. म्हणजे आताही बघ ना, जर ते ईश्वरीने सजवलेलं असेल तरीसुद्धा तो किती चिडला होता. अगं तिला पण वाटत असेलच नाही या सगळ्या गोष्टींबद्दल, मग ती असं तो असा रिॲक्ट का झाला आहे ना, मुळात मला हेच कळत नाही आहे. आपण ना सगळीजणं जाऊन ना एकदा त्याच्याशी बोलूया, कारण ईश्वरीला बोलता येत नसेल म्हणून ईश्वरीने या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या असतील. पण या अर्णवला जर कळायचंच नसेल तर आपणच सांगावं लागेल आणि उगाच येणार नको नको ती चिडचिड तो तिच्यावर करत बसेल. त्यापेक्षा आपणच सांगूया की आपणच ती सजावट केली आहे आणि मग कसं तो तिच्यावर चिडचिड देखील करणार नाही ना, असं आता ह्यांचं ठरतं. मग आता ह्या लोकांचं ठरतं, मग ही लोक आतमध्ये जातात आणि अर्णवला खरंच ना बघायला हवं, कारण अर्णव ना आजकाल खूप जास्त ना चिडचिड करायला लागला आहे आणि त्याची चिडचिड वाढत जाते आणि ह्याचे परिणाम ना त्यांच्या सगळ्या नात्यावर होत आहेत. एकदा का आपण त्यांना हनीमूनला पाठवलं ना की हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं देखील आता मामाला वाटत असतं.
म्हणूनच आता मामाही आता त्या दृष्टिकोनाने विचार करतो आणि तोही म्हणत असतो की ह्यांना खरंच आपल्याला हनीमूनला पाठवायला हवं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे अर्णव हा ईश्वरीवर ओरडत असतो आणि तिला म्हणत असतो की तुला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी मी केलेल्या नाही आहेत असंच तू म्हणत असशील, पण मला माहिती आहे मी ताईला विचारलं होतं आणि ताईने मला उत्तर दिलेलं आहे जे मला अपेक्षित आहे तेच. त्यामुळे ना या सगळ्या गोष्टींना मला कळत आहेत. तर अर्णव आता एवढं सगळं बोलून तिकडनं निघून जातो तर ईश्वरी मात्र रडत असते. तर आता अर्णव जेव्हा खाली येतो तेव्हा अर्णव जो आहे तो टेन्शनमध्ये असतो, चिडचिड करत असतो. पण त्याच वेळेला अंजली, आजी आणि मामा त्याला समजवण्याकरिता आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अंजली जी आहे ती मात्र अर्णवला समजवू पाहत असते आणि त्याला सांगू पाहत असते की हे बघ, तू जी काही चिडचिड करतोय, एवढा गोंधळ करतोय तो करू नकोस, कारण त्याची काहीच गरज नाही आहे. आणि मगाशी ना आम्ही तुझ्यासोबत जरा खोटंच बोललो की हे सगळं काही ईश्वरीने केलेलं आहे म्हणून. ते खरं तर ना मी आणि मामानेच मिळून सजवलं आहे. म्हटलं तुम्हाला जरा सरप्राईज द्यावं, आम्ही तुम्हाला लवकरच हनीमूनला सुद्धा पाठवणार आहोत असं देखील आता बोललं जातं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये ना अर्णव म्हणत असतो की तू उगाच आहे ना आता तिला पाठीशी घालू नकोस. मला माहिती आहे की तुला या सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि त्यामुळेच आता तुम्हाला लोकांना असं वाटतंय की लवकरात लवकर आम्ही बाळाचा विचार करायला हवा, पुढचा विचार करायला हवा. पण तू काळजी करू नकोस, या सगळ्या गोष्टींना इतक्यात तरी मला जमणार नाही, म्हणजे अजून आम्हाला थोडा वेळ हवा आहे या सगळ्या गोष्टींसाठी असं देखील आता अर्णव जो आहे तो घरातल्या सगळ्यांना सांगू लागतो. आणि त्याच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून तो असं दाखवत असतो की आमचं सगळं काही ठीक चालू आहे, ईश्वरी आणि माझं बॉन्ड हे व्यवस्थित आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यामध्ये काही झालंय तर तसं काहीच नाही. आणि असं बोलून तो ईश्वरीचा हात आपल्या हातात धरतो सगळ्यांच्या समोर. त्यावेळेला ईश्वरीसुद्धा एकदमच आतून जास्त चकित झालेली असते. तिलाही तिचं कळत असतं की हे सगळं काय चाललं आहे, पण त्यावेळेला आता तिच्यासाठी हे सगळं काही खूप बरं असतं. आणि जर तू तुझ्या परीने हे सगळ्या गोष्टी ठरवल्या आहेत तर बरोबर आहे तुझं, आम्हीही या सगळ्या गोष्टींमध्ये लुडबुड करायला नको, आमचंही चुकते असं देखील आता म्हणून ते स्वतःला सावरत असतात. आणि त्यानंतर मात्र अर्णवनेही ईश्वरीचा हात धरला आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता आजीलाही खात्री पटते की चला ह्यांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, मग उगाच आहे ना आपण यामध्ये ढवळाढवळ करायला नको. आणि आता अंजलीसुद्धा मुद्दामून ईश्वरीला विचारायचा प्रयत्न करते, खरंच तू खुश आहेस ना, नक्कीच तुमच्यात काही वाद तर नाही ना. त्यावर ईश्वरीसुद्धा म्हणते की नाही नाही अंजलीताई, काहीच टेन्शन नाही आहे, आमचं सगळं नीट चाललं आहे, तुम्ही आहात ना सोबत, आम्ही व्यवस्थित आहोत, आम्हाला काहीच नाही झालेलं असं देखील आता ईश्वरी सांगू पाहत असते. आणि ईश्वरीनेच त्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्या सगळ्या गोष्टी ऐकून अर्णव देखील चकित होतो आणि त्यालासुद्धा वाटतं की ही सुद्धा कशी सगळी बाजू सावरून घेते, म्हणजे त्यानेही असा विचार केला नव्हता की या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने सावरून घेईल, पण तिने खूप छान सावरून घेतलेलं असतं. त्यामुळे आता अर्णव देखील खूप जास्त खुश असतो. मग आता त्यांचा जो काही निर्णय झालेला असतो तो अंजलीला ॲक्सेप्टच करावा लागणार असतो, कारण अंजलीकडे दुसरा ऑप्शन नसतो. अंजलीला आणि आता मामाला वाटतं की जाऊ दे, या दोघांचं चांगलं होतं आहे ना, व्यवस्थित चाललं आहे ना, त्यापेक्षा आपल्याला दुसरं काही नको आहे. म्हणूनच आता ते देखील खुश असतात आणि तेही आता म्हणत असतात की चालेल, जाऊ दे, राहू दे, तुमच्या मनाने तुम्ही ठरवले आहे ना तर त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घ्या, आम्ही कोणतीही तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही असं देखील आता आजीही बोलत असतात. आणि त्यानंतर आजी रूममध्ये जायला निघतात. तर इकडे अर्णवला ह्या सगळ्या गोष्टींमधून काहीच साध्य करायचं नसतं. मुळात आहे ना अर्णवला ईश्वरीचा राग आलेला असतो, पण घरातले सगळेजण समोर असतात म्हणून त्याने त्या लोकांना दाखवण्यासाठी तिचा हात वगैरे काहीसा धरलेला असतो. पण जेव्हा आता ती लोक तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हातसुद्धा झटकतो. आणि ईश्वरीचा हात त्याने झटकल्याबरोबर ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी पुन्हा रडू लागते. जी ईश्वरी 2 मिनटं आधी हसत होती, तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं, ते हसूसुद्धा आता अर्णवने एका झटक्यात फुसवून टाकलेलं होतं. त्यानंतर आता इकडे पाहायला मिळतं अर्णव हा एकटाच जाऊन गाडीत बसलेला असतो आणि तो आता स्वतःला त्रास करून घेत असतो, कारण ना त्याला आता ईश्वरीसोबत घालवून
घालवलेले सगळे जुने प्रसंग आठवतात आणि तोही विचार करतो की मी हिला त्रास देतोय, दुःखात ठेवतोय, पण माझीसुद्धा मजबुरी आहे. मी तरी काय करू? मी प्रेम केलं होतं, पण या अशा मुलीवर जिच्यामुळे म्हणजे तिच्या आईमुळे माझ्या आईचा खून झाला आहे. माझ्या आईने स्वतःला संपवलं आहे. त्या मुलीवर मी प्रेम करतोय, खरंच ना माझंच दुर्भाग्य, असं देखील आता तो म्हणत असतो आणि तो स्वतःला गाडीमध्येच कोंडून घेत असतो, स्वतःला त्रास करून घेत असतो. बॅकग्राऊंडला सुद्धा छान असं म्युझिक सुरू असतं. ईश्वरीला सुद्धा अर्णवची खूप जास्त आठवण येत असते आणि ती सुद्धा आता अर्णवसोबत घालवलेले सगळे प्रसंग आठवत असते, कारण तिलाही आता खूपच अर्णवची आठवण येत असते. तिलाही कळत असते की आता तिच्या संसारात जे काही चाललेलं आहे त्याला कोणाची तरी नक्कीच नजर लागलेली आहे आणि त्यामुळेच ना ती काम करत असताना म्हणजे घरात ती स्वयंपाकाचं सुद्धा काम करत असताना सारखं तेच आठवतं आणि अर्णवने जो काही तिच्यावर अविश्वास दाखवला आहे ना त्या गोष्टी आता ईश्वरीला आठवू लागतात आणि म्हणूनच ना ईश्वरी खूप जास्त रडत असते. जेवण करताना सुद्धा तिचं लक्ष नसतं. दुसरीकडे आकाशसाठी नम्रताने मिठाई पाठवलेली असते आणि आकाश ती मिठाई टेस्ट करून पाहतो आणि म्हणतो की खरंच ना खूपच सुंदर झाली आहे मिठाई, बघ म्हणजे टेस्ट तर अफलातून झाली आहे, मला खूप जास्त आवडली. मग ना मला असं वाटतं ना की ही क्लाउड किचनमध्ये सुद्धा ही मिठाई तू ॲड करायला हवी. हे माझ्यासाठी तू फर्स्ट टाईम पाठवलं आहे आणि ही मिठाई तू माझ्यासाठी मेन म्हणजे बनवलीस. हां हां सर, तुमच्यासाठी. मग आता इकडे तुम्हाला आवडलं ना, खरं खरं सांगा, चांगलं आहे का, असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र हो, तुझ्या हातचं ना मला सगळंच आवडतं. म्हणजे कसं या सगळ्या गोष्टी ना मी जेव्हा खातोय ना तेव्हा मला असं वाटतंय ना की आयुष्यभर हेच खात राहावं, असंही तो आता म्हणत असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद इथे असणाऱ्या याला सुद्धा होत असतो. आणि मग काय तो नम्रताला सुद्धा म्हणतो, काय मग तुलाही आवडेल ना, सांग ना मला, म्हणजे मला असं छान छान खाऊ घालायला आयुष्यभरासाठी. आपली ही मैत्री सर तुम्हाला खरंच आयुष्यभर टिकवायची आहे का, असं देखील ती आता म्हणत असते. का मलाच फक्त टिकवायची आहे का, तुला नाही टिकवायची का, असं देखील आता तो तिला म्हणत असतो. त्यावर आता नम्रता लाजू लागते आणि नम्रता म्हणते की सर मला ना आई आवाज देते, बघते काय करते ते, कारण इथलं ना क्लाउड किचनमधलं सगळं काही आवरायचं सुद्धा आहे, असं काहीसं खोटं कारण ना आता नम्रता जी आहे ती आकाशला देत असते, जेणेकरून आकाशला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिला कळू द्यायच्या नसतात आणि त्यामुळेच तिने आता हे असं कारण त्याला सांगितलेलं असतं. तर आता आकाशलाही कळतं की नम्रता खूप जास्त लाजत आहे आणि तिच्या गालावर अगदीच लाली चढली आहे. या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि म्हणूनच आता तो देखील विचार करत असतो. त्यानंतर मात्र आता कसाबसा नम्रताने कॉल कट केलेला असतो, तर आकाशला मात्र या सगळ्याचं खूपच जास्त हसू येतं, कारण त्यालाही माहिती आहे की हिचा नेमका गोंधळ काय उडाला आहे ते. त्यानंतर ईश्वरी वाट बघत असते. ईश्वरीला सुद्धा आता काळजी लागून राहिलेली असते की अर्णव सर कुठे गेले असतील, कधी येतील, या सगळ्याचा विचार ती करत असते. आणि तेवढ्यातच ना आता तिकडे राकेश आलेला असतो. राकेशला माहिती पडलेलं असतं ना यांची भांडणं झाली आहेत, म्हणूनच मुद्दामून ना राकेश तिथे येतो आणि राकेश जेव्हा तिथे येतो ना तेव्हा आता ईश्वरीला तो मुद्दामून हिणावू लागतो आणि तो म्हणत असतो की मला माहिती तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे आणि त्यामुळेच ना तुला असं वाटत असेल की मला कळत नाही आहे, पण मला सगळं कळतं आहे. मग ईश्वरी म्हणते की तुला काय कळले, तुला काहीच कळलं नाही, आमचं सगळं काही ओके आहे, असं देखील ईश्वरी आता राकेशला सांगत असते. पण त्यावेळेला आता राकेश जो आहे तो मात्र ईश्वरीला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की तुमच्या रूममध्ये ज्या काही गोष्टी चालतात त्या माझ्यापर्यंत कळत नाही आहेत का, पण त्या सगळ्या गोष्टी ना माझ्यापर्यंत बरोबर पोचतात. म्हणजेच ना मला माहिती आहे की काय गडबड गोंधळ आतमध्ये सुरू आहे तो, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, असं देखील आता इकडे राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. आणि ईश्वरीला जेव्हा हे सगळं काही तो बोलतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असते, कारण ईश्वरीला माहिती आहे की हा बोलतोय ते तर खरं आहे, आमची भांडणं झालीत, पण ह्याला कसं कळलं, म्हणजे आता ह्याला हेही कळलं असेल का की माझ्या आईचा आणि तो काही संबंध आहे ते, म्हणूनच ती आता त्याच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण तोही आता म्हणत असतो की अर्णव आता लवकरच तुला डिवोर्स देणार आहे, बघ
आता त्याने त्याचीसुद्धा सोय करून ठेवली आहे. मग तुला लवकरच तो डिवोर्स देणार आणि मग तू लवकर माझ्याकडे येणार. तू काळजी करू नको हां, तू एकटी पडणार नाही आहेस, कारण मी आहे तुझ्यासोबत. मी तुला कधीही एकटी पडू देणार नाही, असं देखील तो आता तिला म्हणत असतो आणि तिला मुद्दामून हिणवत असतो. त्यावर मात्र आम्ही कधीही वेगळे होणार नाही, कारण आम्ही दोघंही जण तुम्हाला पुरून उरू, असं देखील आता ईश्वरी ही राकेशला सांगत असते. पण राकेश म्हणतो, आम्हाला पुरून उरायला तुम्ही दोघं एकत्र तर असायला हवेत ना, कारण आता ना अर्णव आहे ना डिवोर्स पेपर बनवायला गेला आहे आणि मला ह्या सगळ्याबद्दल माहिती आहे. तो आता वकिलाकडे गेला आहे आणि येताना बघ डिवोर्स पेपर घेऊन ये आणि मग तुला त्या पेपरवर सह्या कराव्याच लागतील आणि मग तुम्ही दोघंही जण वेगळे व्हाल, तेव्हा मी आहेच तुझ्यासाठी, तुला सहारा द्यायला, असं देखील आता मुद्दामून राकेश हा ईश्वरीला बोलत असतो. त्याच वेळेला ईश्वरीला खूप जास्त राग येत असतो आणि ईश्वरी त्याला फडफड अशी उत्तरं देत असते. पण एका पॉईंटला आता ईश्वरीला सुद्धा खूपच वाईट वाटतं. मग तीही विचार करते की हा राकेश बोलतोय तशाच गोष्टी होऊ शकतात का, म्हणजे अर्णव सर खरंच वकिलाकडे गेले असतील का डिवोर्सचे पेपर बनवायला, कारण ते सध्या माझ्यावर खूप जास्त चिडतायत, असाही विचार ना ईश्वरीच्या डोक्यामध्ये येत असतो. कारण राकेश इतका कॉन्फिडन्सने सांगतोय म्हटल्यावर ह्याला काहीतरी कळलेलं आहे, असा देखील विचार ना आता ईश्वरी करत असते. कारण राकेश ना एकदम कॉन्फिडन्सने सांगत असतो की बघ कसा पेपर तो घेऊन येईल आणि मग तुला सही करायला लावेल, असंही तो म्हणतो. त्यामुळे ईश्वरीला असंच वाटत असतं आणि ईश्वरीला रागही येत असतो या राकेशचा. पण राकेशला ती उत्तर देऊनही राकेश आता उभा असतो, कारण राकेशला माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं झालेत. ईश्वरी आता रागाने राकेशची कॉलर धरते आणि राकेशची कॉलर धरल्याबरोबर आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि राकेश तिला म्हणतो की आहा, तू माझी कॉलर धरली आहेस ना, मला खूप आवडलं बघ, म्हणजे आज तर तू माझी कॉलर धरलीस, उद्या जाऊन तू माझ्या मिठीत असशील, तेव्हा तो प्रसंग तर लाजवाब असेल, असं काहीसं ना गलिच्छ हा राकेश बोलत असतो. आणि हे ईश्वरीला ना आता नकोसं झालेलं असतं एका पॉईंटला, कारण तिला ह्या गोष्टी नको असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इकडे मात्र अर्णव आलेला असतो आणि अर्णवने येताना एक फाईल आणलेली असते. तर ईश्वरीला असंच वाटतं की अर्णवने डिवोर्स पेपर बनवले आहेत. ईश्वरी ती फाईल हातात घेते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता नको ना. अर्णव म्हणतो, मी काय केलं आहे ग तुझं, कशाला माझं डोकं खातेस, मी तुला म्हटलं आहे ना माझ्याशी बोलायला येऊही नकोस. मग आता ईश्वरी ती फाईल हातात घेते आणि म्हणत असते की तुम्ही डिवोर्स पेपर बनवून आणलेत मला माहिती आहे, पण मला तुमच्यापासून वेगळं नाही व्हायचं आहे, असंही ती आता पेपर हातात घेऊन बोलत असते. पण ते कामाचे पेपर असतात, ते डिवोर्स पेपर वगैरे काहीच नसतात. पण इकडे ईश्वरीला राकेशने सांगितलेलं असतं म्हणून तिला असं वाटतं की ते डिवोर्स पेपर आहेत, म्हणूनच ती आता अर्णवला बोलत असते. पण अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो की या ईश्वरीचं नेमकं चाललंय तरी काय, कारण ईश्वरीला असं का वाटतंय की हे डिवोर्स पेपर आहे म्हणजे माझं वागणं इतकं बदललं आहे का, असा विचारसुद्धा आता अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी आता एकदमच व्याकुळ झालेली असते, तिला कळत नसतं या अर्णवला कशा पद्धतीने समजवायचं. म्हणूनच आता ईश्वरी आईकडे गेलेली असते आणि आईच्या क्लाउड किचनमध्ये जाऊन आईला ती या सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यावर आईही तिला समजावत असते आणि आई म्हणते की नको तू काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. पण मी काय करू मला खरंच कळत नाही आई, ते इतके चिडलेत ना की जराही समजून घ्यायला तयार नाहीत, ऐकायलाही तयार नाही आहेत. मग त्यावर आई तिला एक चांगला मंत्र देते आणि ही तुझ्या प्रेमाची लढाई आहे आणि तुला ही प्रेमाने जिंकावी लागेल, त्यामुळे अशी हार मानू नकोस, तू हिमतीने उभी राहा आणि तुझ्या प्रेमानेच तू त्यांना जिंकून घे. आणि ज्या काही गोष्टींमधून गैरसमज झाला आहे ना, त्या गोष्टींमधला गैरसमज मी मिटवेन आणि मी हे सगळे पुरावे शोधून आणेन, मग तर झालं ना, असं देखील आता जी सुप्रिया आहे ती ईश्वरीला बोलून समजावू लागते. त्यामुळे आता ईश्वरीला सुद्धा उभारी येते आणि मग ईश्वरीही ठरवते की अर्णवचा जो काही राग आहे ना, तो राग घालवायचा आणि त्याचं रूपांतर प्रेमात करायचं आणि त्याच्यासोबत प्रेमात राहायचं, तो कसाही वागला तरीसुद्धा. आता ईश्वरीने हे ठरवून घेतलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.